नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुम्हाला भगर किंवा वरीच्या तांदळापासून भात कसा सुटसुटीत आणि हलका बनवायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। बघा, हे भगर मी 2 वाटी इथे घेतलेले आहे। आता हे स्वच्छ धुणार आहे मी आणि ते निथळवणार आहे आणि तुपावर ते परतवणार आहे 2-3 मिनिटं। 2 वाटी स्वच्छ वरीचे तांदूळ मी धुवून नितळून घेतले आहेत। ओके, ते आता आपण तुपामध्ये परतणार आहोत। आणि इकडे मी 5 वाटी सेम मापाने मी 5 वाटी पाणी उकळत ठेवलेलं आहे। आता मी पातेलं तापत ठेवलं आहे, त्याच्यामध्ये 2 चमचे मी आता तूप टाकणार आहे। त्याच्यामध्ये हे तांदूळ टाकून मी आता परतवणार आहे। 2-3 मिनिटं तांदूळ परतवून घेणार आहे। हा पहा, 2 ते 3 मिनिटं छानपैकी भात तांदूळ मी परतवून घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये मी आता हे मी मोजून वाटीने 2 वाटी तांदूळ घेतले आहेत। मग मी आता त्याच्यामध्ये 4 किंवा 4.5 वाटी उकळलेलं पाणी टाकणार आहे। हे पहा, आपला भात कसा सुटसुटीत होईल। आज आषाढी एकादशी आहे, तर आपण त्याच्या निमित्ताने मी वरीचा भात बनवत आहे। असं आपण याच्यावर ढवळून घ्यायचं। आणि 10 मिनिटात आपला हा वरीचा किंवा भगरचा भात तयार होणार। एकदम सुटसुटीत छानपैकी होणार। तो आपल्या घशाला चिकटणार नाही किंवा असा खेपल्यासारखा वाटणार नाही। आपला आता इथे सुटसुटीत भात तयार होईल। मी तुम्हाला 5-7 मिनिटांनंतर दाखवते। हा पहा, असा सुटसुटीत तयार झाला आहे। अजून 1 ते 2 मिनिटं ह्याच्यावर मी झाकण ठेवते। 2 मिनिटांनंतर आपण पुन्हा एकदा पाहूया त्याला। हा पहा, आपला वरीचा भात सुटसुटीत तयार झाला आहे। आता आपण ह्याच्याबरोबर कोकम कढी आणि बटाट्याची येलो कलरची भाजी बनवलेली आहे। हा आपला आजचा बेत आहे। ही पहा, आपली आषाढी एकादशीच्या उपवासाची थाळी तयार झालेली आहे।